सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि सुरुवातीला राज्यातल्या महानगरपालिकांची निवडणूक होऊ घातलेली आहे। महानगरपालिका आणि नगरपालिका या एकत्र निवडणुका महाराष्ट्रामध्ये होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे महायुती, महाविकास आघाडी किंवा इतर सर्व बाकीचे पक्ष आणि नगरपालिकेत जाऊ इच्छिणारे, महानगरपालिकेत जाऊ इच्छिणारे कार्यकर्ते आता जोमाना कामाला लागलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये ज्या नगरपालिका आहेत 29 नगरपालिका, या नगरपालिका भविष्यामध्ये कोण जिंकेल, या 29 महानगरपालिका, या महानगरपालिकेवर कोणाचं वर्चस्व राहील हे आपल्याला भविष्यामध्ये बघायचं आहे। आजच त्याविषयीचं भाष्य करणं योग्य होणार नाही, परंतु मराठवाडा आणि मराठवाड्यामधल्या ज्या 5 महानगरपालिका आहेत, या 5 महानगरपालिकाची स्थिती काय होती, भविष्यामध्ये या 5 महापालिकेची स्थिती काय राहील या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहता द रिंगण लाईव्ह। मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मी आपल्याला विनंती करतो, जरूर सबस्क्राईब करा। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे। मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत आणि 8 पैकी 5 महापालिका, अधिकृत महापालिका मराठवाड्यामध्ये आहेत आणि या महापालिकेवर भविष्यामध्ये कोणाचा झेंडा आता फडकेल किंवा यापूर्वीच्या म्हणजे 2017 साली काही निवडणुका झालेल्या होत्या, त्या निवडणुकांमध्ये कोणाचं वर्चस्व या महापालिकांवर होतं पूर्वीच्या तर यापूर्वीच्या, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला आणि आता भविष्यात पुढे काय होणार आहे, मराठवाड्याची नेमकी काय स्थिती आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे आणि मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यामध्ये महायुतीने भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवार या तिघांच्या पक्षाने जोरदार अशी कामगिरी मराठवाड्यामध्ये केली आहे। आता कामगिरी असा शब्दप्रयोग मी जरी केला असला तरी त्या निवडणुका कशा जिंकल्या यावरचा वाद कायम आहे आणि त्यावरचा संशय सुद्धा कायम आहे। तर हा संशय आणि वाद थोडासा बाजूला ठेवून जेव्हा आता निवडणुका झाल्याच आहेत आणि महायुती मराठवाड्यातही जिंकलीच आहे, तर भविष्यामध्ये आता काय परिस्थिती महापालिकेची राहील या विषयावर आपण थोडासा सिंहावलोकन करतोय, थोडी चर्चा करतोय, काय घडेल भविष्यामध्ये। बघा, आता मराठवाड्यामध्ये 5 महापालिकेच्या मिळून 331 या नगरसेवकाच्या जागा आहेत। मराठवाड्यामध्ये 331 जागा मराठवाड्यामध्ये आहेत। त्यामध्ये संभाजीनगरमध्ये 115 जागा या महापालिकेच्या आहेत। 115 नगरसेवक संभाजीनगरमध्ये निवडून जाणार आहेत। तर नांदेड वाघाळा महापालिकाची आहे, या नांदेड वाघाळा महापालिकेवर 81 नगरसेवक निवडून जाणार आहेत। लातूर महानगरपालिकेमध्ये 70 नगरसेवक निवडून जाणार आहेत। परभणीमध्ये 65 नगरसेवक निवडून जाणार आहेत। जालना ही नव्याने स्थापन झालेली महापालिका आहे आणि या महापालिकेच्या सदस्यांचा आकडा आज आपल्याकडे उपलब्ध नाही। ही गेल्या निवडणुकीचा, यापूर्वीच्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये या 4 पैकी 4ही महापालिका म्हणजे संभाजीनगर, नांदेड, लातूर आणि परभणी या महाविकास आघाडी यांच्याकडे होत्या। आता जालन्याची निवडणूकच अजून झाली नाही, त्यामुळं ही एक जालना महापालिका आपण जर बाजूला ठेवली तर 4ही महापालिका महाविकास आघाडीच्या ताब्यामध्ये होत्या आणि त्यातही काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये तिथे 2 महापालिका काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये होत्या आणि शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यामध्ये 1 महापालिका होती आणि परभणीची जी महापालिका आहे ही राष्ट्रवादी म्हणजे तसा विचार केला तर ती महाविकास आघाडीच्या ताब्यात तीही महापालिका होती। आता 2025च्या निवडणुकीमध्ये म्हणजे आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये ऑक्टोबरमध्ये होईल का नोव्हेंबरमध्ये होईल का डिसेंबरमध्ये हे अजून ठरायचं। तशी अधिसूचना जारी झाल्यानंतर आपल्याला त्याची निवडणुकीची डेट काय असेल ते आपल्या पूर्णपणाने लक्षात येईल। महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सत्तांतर घडलं, पक्ष फुटले, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने जोरदार कामगिरी केली।
अगदी धूळ चारली महायुतीला, परंतु महायुतीने मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा चांगलाच वचपा काढलेला आहे. आता या सगळ्या गोष्टीचा स्थानिक राजकारणावर किंवा जी कार्यकर्त्याची निवडणूक असं म्हटलं जातं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तर या कार्यकर्त्याच्या निवडणुकावर आता कोणाचं वर्चस्व राहील याचा जर आपण थोडासा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला किंवा पाठीमागची आपण थोडीशी परिस्थिती पाहिली तर संभाजीनगर हे जे अत्यंत महत्त्वाचं शहर मराठवाड्यामधलं आहे, मराठवाड्याची औद्योगिक राजधानी म्हणून आपण संभाजीनगरकडे पाहतो आणि संभाजीनगरवर शिवसेना ठाकरे गटाचं जोरदार आणि निर्विवाद वर्चस्व आहे. या वेळच्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये पुन्हा तिरंगी लढती आता होऊ घातलेल्या आहेत. एकतर महाविकास आघाडी ठाकरेच्या नेतृत्वाखालची महाविकास आघाडी, महायुती देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालची आणि संभाजीनगरमध्ये स्वतंत्रपणे एमआयएम, मग ती एमआयएम कोणाबरोबर युती करून लढणार आहे हे वगैरे ठरायचं आहे. अशी तिरंगी फाईट संभाजीनगरमध्ये होऊ घातलेली आहे आणि या तिरंगी फाईटची आजची परिस्थितीचा आपण जर विचार केला तर आजच्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाचं वर्चस्व संभाजीनगरवर असल्याचं आपल्याला प्राथमिक जी आपण माहिती संकलित करतो त्यावरून मिळतं आहे. निश्चितपणाने हीच परिस्थिती राहील असं सांगता येत नाही, परंतु आज तिथला जो आपण सर्वे करतो, अभ्यास करतो, तेव्हा लोकांना असं वाटतं संभाजीनगरच्या की पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे संभाजीनगरची महापालिका जाऊ शकते, अर्थात हा अंदाज आहे. त्यानंतर दुसरी महानगरपालिका नांदेड वाघाळा महानगरपालिका जी काँग्रेस पक्षाकडे होती, अशोक चव्हाण यांच्याकडे होती आणि अशोक चव्हाणांनी पुन्हा पक्षांतर केलं, ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर त्यांना काय फटका बसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यांना राज्यसभेचं खासदार पद भारतीय जनता पार्टीने दिले असलं तरी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नांदेडमधून पराभूत झालेला आहे आणि तिथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार कैलासवासी वसंत चव्हाण हे तिथे विजयी झाले होते. दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण हे वसंत चव्हाण यांचे सुपुत्र नांदेडमधून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. आता नांदेडमध्ये उद्या ज्या महापालिकेच्या निवडणुका होतील या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व नांदेडला राहण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे किंवा नांदेडचा जो महापालिकेतल्या काही विधानसभेचे मतदारसंघ आहेत या सगळ्याचा जर आपण आढावा घेतला, मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर यावेळी नांदेड महानगरपालिका पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे किंवा तसा प्राथमिक आजच्या परिस्थितीचा अंदाज लोक बोलून दाखवत आहेत. त्यानंतर आपण महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये लातूर महापालिकेमध्ये, लातूरमध्ये अमित देशमुख यांच्या ताब्यामध्ये विद्यमान यापूर्वीची महापालिका होती, काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये होती, त्या अगोदर ती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होती, काही फोडाफोडी करून पुन्हा ती काँग्रेसनं आपल्या ताब्यामध्ये लातूरची महापालिका घेतलेली होती. आता पुन्हा 2025च्या निवडणुकीमध्ये अमित देशमुखला लातूरची महापालिका जिंकणं अतिशय कठीण आहे. लातूरची महापालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची असा निर्धार भारतीय जनता पार्टीच्या सर्वच जिल्ह्यातल्या नेत्यांनी केलेला आहे. त्यामध्ये संभाजी पाटील निलंगेकर जे माजी मंत्री आहेत त्यांनी, त्यानंतर माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर ज्यांची भारतीय जनता पार्टीने लातूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदावर त्यांची निवड केलेली आहे किंवा अजित पाटील कवेकर यांच्यासारखा एक तरुण चेहरा लातूर पालिकेच्या लातूर शहर अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीने बसवलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये अमित देशमुख यांना फटका बसण्याची शक्यता प्रथमदर्शनी प्राथमिक चर्चेमध्ये लोक व्यक्त करतात आणि लातूरची महापालिका सुद्धा नांदेडप्रमाणे महायुतीच्या ताब्यात जाण्याची शक्यता आज वर्तवली जात आहे. अर्थात हीच परिस्थिती राहील ही नक्की आज सांगता येत नाही. त्यानंतर परभणीची महापालिका जी आहे ही परभणीची महापालिका या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे राहण्याची शक्यता आहे. कारण परभणीचे खासदार संजय जाधव हे अत्यंत ताकदीने परभणी शहराच्या पूर्ण नियोजन करतायत आणि परभणीमध्ये परभणीची जी रचना आहे, जी समीकरण आहेत परभणीतली, या समीकरणाचा विचार केला तर परभणीची जी महापालिका आहे ही प्राथमिक अंदाजानुसार, आजच्या प्राथमिक अंदाजानुसार ही
युतीकडे येण्याची शक्यता आज तारखेला दिसून येत आहे किंवा लोक तसं आपलं मत त्यावर व्यक्त करतायत. जालना महानगरपालिकेमध्ये काय घडेल हे निश्चितपणे सांगता येत नाही. तिथे रावसाहेब दानवे जे माजी मंत्री आहेत त्यांचा पराभव झाला आहे लोकसभेला, तरी सुद्धा जालना महापालिका कुठल्याही किमतीमध्ये जिंकल्याचा त्यांचा चंग असला तरी कल्याण काळे हे जे काँग्रेसचे तिथले खासदार आहेत यांनी मोठी ताकद तिथे निर्माण केलेली आहे आणि जबरदस्त रचना शहरामध्ये महापालिकेच्या हद्दीमध्ये त्याने आता केलेली आहे. आणि लोक असं सांगतायत की या वेळेला जालन्याची निवडणूक ही काँग्रेस पक्ष अर्थात महाविकास आघाडी जिंकण्याची शक्यता तिथे निर्माण झालेली आहे. म्हणजे बघा, एकूण 5 महापालिकापैकी संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी आणि जालना या 5 महानगरपालिकापैकी 2 महापालिका म्हणजे संभाजीनगर आणि जालना या 2 महापालिका आणि परभणी या 3 महापालिका महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देण्याची शक्यता आहे. तर नांदेड आणि लातूर या 2 महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकू शकतो अशा प्राथमिक अंदाज आहे. अर्थात अंदाज काहीही असले तर निवडणुकीला आणखीन खूप काळ आहे. राजकीय पक्ष काय डावपेच करतात, कशा पद्धतीने रचना करतात, कशा पद्धतीने ही निवडणूक लढवली जाते, कुठले नेरेटिव्ह त्यावेळी निर्माण जातात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. परंतु मराठवाड्यामध्ये असलेल्या 5 महापालिकेपैकी अधिकतर 3 महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल असा अंदाज आहे. असा परफेक्ट सर्वे आहे वगैरे नाही, असा प्राथमिक अंदाज आहे. आपण जेव्हा तिथल्या स्थानिक नेत्यांशी बोलतो, नगरसेवकांशी बोलतो, स्थानिक पत्रकारांशी बोलतो, विविध क्षेत्रातल्या राजकीय प्रमुखांशी बोलतो, तेव्हा त्यांचं जे मत येतं, सार्वजनिक मत येतं, त्यावरून हा प्राथमिक अंदाज आपण व्यक्त करतो आहोत. महापालिकेवर 5 पैकी 3 महापालिकेवर महाविकास आघाडीचा तर 2 महापालिकेवर निर्विवादपणे महायुतीचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे. अर्थात निवडणुकीला आणखी थोडा वेळ आहे. आपण त्या वेळेला प्रत्येक महापालिकेचा सर्वे करणार आहोत आणि नेहमीप्रमाणे आपले सर्वे अचूक असतात. विधानसभेमध्ये आपले सर्वे पूर्णपणे फेल ठरले हे अगदी आम्ही जाहीरपणे माफी सुद्धा मागितली. आमचेच नाही तर भल्यांचे जे सर्वे होते ते सगळे सर्वे देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या त्या यंत्रणेने पूर्णपणे फेल ठरवले. परंतु लोकसभेचा जो आम्ही अंदाज केला तो लोकसभेचा अंदाज पूर्णपणे 100% परफेक्ट बसला होता. रिंगाने जाहीरपणानं सांगितलं होतं की 31 जागा महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये 48 पैकी जिंकेल आणि बरोबर 30 जागा या महाविकास आघाडीच्या आणि 1 जागा पुन्हा जे अपक्ष म्हणून लढले होते काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्यांच्याशी 31 जागा महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये आल्या होत्या. अर्थात निवडणूक आहे, राजनीती आहे. राजनीतीमध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या घटना घडतात. 12 तासाला राजकारणाची दिशा बदलते, भूमिका बदलते, हे मी वारंवार सांगतोय. परंतु मराठवाड्याचा हा जो पहिला अंदाज आहे ती मराठवाड्यामध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं प्राबल्य राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या महापालिकेमध्ये कोणाची सत्ता येईल किंवा कोण कुठे बाजी मारेल यावर तुमची मतं काय आहेत ती जरूर तुम्ही कळवा. मी आपली सर्वांची मते वाचीन आणि माझ्या अभ्यासासाठी ते आपली प्रतिक्रिया, आपली जी काही मतं आहेत ती अत्यंत महत्त्वाची ठरतील. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.